फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। तर खूप दिवसापासून आपल्या ज्या रेसिपी होत आहेत ते रस्सा भाजी किंवा सुकी भाजी अशी होती। तर चला, तर आज हिवाळ्यात जे छान अशी आपल्याला भेटणारी हिरवीगार कोथिंबीर आता खूप स्वस्त झाली आहे। तर मी इथे आणलेली आहे कोथिंबीर। तर मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे कोथिंबीरची वडी। तर इथे मी कोथिंबीर छान 2 स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घेतलेली आहे, पाणी निचरवून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला याला बारीक कापून घ्यायचं आहे, चिरून घ्यायचं आहे बारीक। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे लसूण घेतलेला आहे, इथे आहेत हिरव्या मिरच्या, 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हळद, लाल तिखट, जिरे आणि चवीपुरतं मीठ। तर आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि जिरे टाकून वाटून घ्यायचं आहे। चला आता सुरुवात करूया रेसिपीला। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, रोज माझी रेसिपी पाहत जा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी झालेली आहे ते। चला तर आता सुरुवात करूया रेसिपीला। आता आपण इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्याच्यात घालूया आपण लसूण। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे, याच्यामध्ये अर्धा चमच जिरे घालायचे, अर्धा आणि थोडेसे आहे चवीपुरतं मीठ। तर इथे अर्धा चमचच मी घालणार आहे, कारण नंतर आपण जेव्हा पीठ कोथिंबीरमध्ये मळतो ना तेव्हा आपण मीठ घालायचं आहे थोडंसं। तर आता हे आपण वाटून घेऊया। बघा, इथे मी मिरच्या आणि लसूण वाटून घेतलं आहे। आता हे बाजूला ठेवूया आणि आता आपण कापून घेऊया आपली कोथिंबीर। बारीक चिरून घ्यायची आहे। छान बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे। चला तर आता मी सगळी कोथिंबीर कापून घेते। तर हे बघा, कोथिंबीर पण मी छान बारीक कापून घेतली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ। तर इथे मी बेसन पीठ घालत आहे 2 चम्मच, आणि इथे मी ज्वारीचं पीठ 1 चम्मच घालत आहे। तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाचं पण यूज करू शकता। एक म्हणजे 1.5 घालते पूर्ण। चला तर आता आपण हे घातलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया आपले वाटलेला ठेचा, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे। वास खूप छान येत आहे। आणि थोडंसं मीठ घातलं होतं मी, अर्धा चम्मच हळद घातली आहे। तर मी फक्त अर्धा चम्मच घालणार, कारण आपण हिरवी मिरचीचा ठेचा जास्त घातला आहे म्हणून। आणि इथे थोडंसं चवीपुरतं आणखी मीठ घालत आहे। अगोदर अर्धा घातलं होतं चम्मच, आता अर्धा 1 चम्मच घातला आहे मी। मळून घेऊया। अगोदरच पाणी घालायचं नाहीये, कारण आपली कोथिंबीर मध्ये मॉइश्चराइज असतं, भरपूर मॉइश्चर असतं, त्याच्यासाठी अगोदरच घालायचं नाही पाणी। अगोदर आपण हे मसाले पूर्ण असे कोथिंबीरमध्ये दाबून मिक्स करूया, म्हणजे कोथिंबीरीचं पाणी सुटायला लागेल। हे बघा, हे बघा, त्याच्यासाठी तर इथे थोडंसं पाणी घालून आपण मळून घेऊया। हे बघा, जास्त पाणी वापरायचं नाही, 1-2 चम्मच मी वापरला असं।
1-2 चम्मचच वापरायचं पाणी. गोळा छान आपला मळून झाला. आता आपल्याला याची उकड काढायची आहे. इथे मी पातेल्यात पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी आणि अशी मी चाळणी घेतली आहे आणि त्याला तेल पूर्ण लावून घेतलं आहे. याला छान असं राऊंड शेप देऊ. आता हे आपण पाणी उकळी आल्याच्या नंतर वाफायला ठेवून देऊया. मी ठेवलं होतं ते उकळी आली आहे पाण्याला, तर आपण आता हे ठेवून वाफवून घेऊया. तर 10 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. 10 मिनिटं झाले आहेत. आता आपण बघूया. हे बघा, एकदम सुंदर झालेल्या आहेत आपल्या वड्या. तर बघा, इथे आपल्या वड्या पण खूप छान अशा तयार झाल्या आहेत आणि थंड पण झाल्या. आता आपण याचे वड्या पाडून घेऊया छानपैकी. सगळ्या वड्या कापून झाल्या आहेत. आता आपण याला फ्राय करून घेऊया. कढईत घातलेलं आहे मी तेल. आता आपण वड्या फ्राय करून घेऊ. हे आपण आपल्या वड्या छान तळून झाल्या आहेत. हे पण काढून घेऊया आपण. मस्त असं खुशखुशीत झाल्या आहेत वड्या. तर बघा, छानपैकी आपल्या कोथिंबीर वड्या झालेल्या आहेत तयार. एकदम मस्त अशा. एकदम छान अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत तयार. आणि कमेंट्समध्ये सांगा कशा झाल्या आहेत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका.